मोठा असतो आणि म्हणूनच त्यांचं आजचं हे मार्गदर्शन आपल्या असं ठरणार. मी माननीय करमरकर मॅडम यांना विनंती करते की आम्हा सर्वांना आपण कामाच्या ठिकाणी लैंगिक हिंसा आणि कायदा या विषयावर मार्गदर्शन करावं. धन्यवाद. एक फक्त मला विचारायचं होतं, माझा मोबाईल इज फ्लडेड विथ द मेसेजेस, फेसबुक लाईव्ह सुरू होणार आहे का असं अनेक जण मला विचारतात. तर कृपया आयोजकांनी थोडीशी याच्यावर स्पष्टता द्यावी. हो, फेसबुक लाईव्ह सुरू आहे, कृपया आपण जॉईन चेक करायला लागेल आता. ओके ओके, कारण ते दिसत नाहीये अनिसाच्या पेजवर असा मला मेसेजेस येत आहेत, म्हणून म्हटलं फेसबुक लाईव्ह सुरू झालंय का. ठीक आहे, मी सुरुवात करते. हे रेकॉर्डिंग आपण नंतर पाठवू शकतो अनेकांना. ओके, धन्यवाद मला या व्याख्यानमालेमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. आणि जसं परिचयाच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये म्हटलं गेलं की कायद्याची भीती वाटते किंवा कायद्याची माहिती नसते किंवा कायद्यापर्यंत पोचणं हे अनेकांना अवघड जातं. तर मला असं वाटतं की म्हणूनच हा कायदा थोडा वेगळा आहे आणि थोडा काय म्हणूया आपण खऱ्या अर्थी लैंगिक हिंसा थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला बढावा देणारा हा कायदा आहे. कुठलाही गुन्हा किंवा कुठलाही कायदा म्हटलं की आपल्या डोक्यात आधी येतं की पोलीस आणि कोर्ट. पण ह्या कायद्याचं हेच एक वैशिष्ट्य आहे की कामाच्या ठिकाणी जर लैंगिक छळासारखी काही त्रास होत असेल, काही कन्सर्न असेल, तर कामाच्या ठिकाणीच त्याची न्याय मागण्याची व्यवस्था या कायद्यामध्ये आहे. तुम्हाला काही दरवेळेला पोलिसांच्या मागे धावण्याची त्याच्यामध्ये गरज नाही. आणि मुख्य म्हणजे जर कुणाच्या कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडत असेल तर ती पूर्ण जबाबदारी ही त्या वर्कप्लेस मॅनेजमेंटवर या कायद्याने टाकलेली आहे. तर अनेक असे काही काय म्हणूया त्याची बलस्थानं आहेत. एक प्रागतिक विचाराचा हा नक्कीच आहे कायदा. आणि अर्थातच स्त्री चळवळीच्या अथक प्रयत्नातून ज्या काही अचिव्हमेंट्स आपण म्हणू शकू, ज्या काही गोष्टी आपल्याला अचीव्ह झाल्यात, त्याच्यातला हा कायदा हे एक काय म्हणूया मैलाचा दगड आहे असं निश्चितच म्हणता येईल. मी आपल्या या आजच्या व्याख्यानासाठी एक छोटं प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे. तर आपण मी प्रेझेंटेशन चालू करते. आपण थोडं त्या संदर्भात म्हणजे एक व्यवस्थित पॉइंट बाय पॉइंट आपल्याला त्या संदर्भात माहिती घेता येईल. माझा स्क्रीन सगळ्यांना दिसतोय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतोय आणि फुल स्क्रीन दिसतोय ना? हो मॅम. हो मॅडम. ओके, तर आता कुठलाही जेव्हा आपण महिला हिंसा किंवा महिलांचा विचार करतो तेव्हा आपल्याला जेंडरचा विचार हा करायला लागतो. म्हणजे काय तर पितृसत्ताक समाजात ज्या पद्धतीने जेंडर घडवली जातात, स्त्रियांनी असं वागलं पाहिजे आणि पुरुषांनी तसं वागलं पाहिजे. कारण आम्ही सामाजिक शास्त्रात असं म्हणतो की सेक्स इज बायोलॉजिकल अँड जेंडर इज सोशली कन्स्ट्रक्टेड टू अ लार्ज एक्सटेंट. म्हणजे आपण आपल्या सिनियर्सना इमिटेट करत असतो. मुली घरातल्या आई किंवा सिनियर महिलांचं अनुकरण करतात, मुलं घरातल्या वडिलांचं किंवा सिनियर जे कोण पुरुष असतील त्यांचं अनुकरण करतात. आणि आपला समाज हा पितृसत्ताक समाज आहे. म्हणजे हे अगदीच मान्य आहे की कायदे आहेत, आपलं संविधान आहे ज्याच्यामध्ये आपण समतेबद्दल बोलतो. पण तरी सामाजिक पातळीवर आजही पाहिलं तर आपला समाज हा पितृसत्ताक मानसिकतेचा राहिलेला आहे. आणि मग ही पितृसत्ता आपल्याला कुठे दिसते तर पॅट्रिलिनियल आहे ही सिस्टीम. म्हणजे वंश पुरुषाच्या नावे चालतो. आपल्या नावातलं बघा, आपल्याकडे पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव अशी आपण सिस्टीम असते. तर मधलं नाव हे बहुतेक वेळेला अगदी 95% जणांच्या बाबतीत पुरुषाचं असतं, आयदर वडिलांचं किंवा विवाहित स्त्रियांच्या बाबतीत ते नवऱ्याचं असतं. म्हणजे काय तर ही पितृवंशीयपणे म्हणजे वंश हा पुरुषाच्या नावे चालतो किंवा एकूणच पुरुषांच्या हातात सत्ता किंवा काय म्हणूया आपण अधिकार हे जास्त असतात. उदाहरणार्थ डिसिजन मेकिंग मध्ये पुरुष जास्त असतात किंवा रिसोर्सेसवर किंवा मालमत्तेवर हक्क हे पुरुषांचे अधिक आहेत. हे आपल्या समाजात आपल्याला अगदी सहज दिसू शकतं. आणि त्याबरोबरच हे लिंगभावा घडवत असताना काही जेंडर नॉर्म्स पण ही सिस्टीम आपल्याला देते. म्हणजे सो कॉल्ड मॅस्क्युलिनिटी आणि फेमिनिटी. म्हणजे काय तर काही गुण असे आहेत की जे पुरुषांनाच चिकटवले जातात, ट्रेडिशनली असोसिएटेड विथ मेन, आणि काही गुण जे स्त्रियांना चिकटवले जातात. उदाहरणार्थ पुरुष कसा पाहिजे, आक्रमक पाहिजे वगैरे वगैरे, रडला नाही पाहिजे,
आणि काय 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 आणि बाई कशी पाहिजे तर नाजूक पाहिजे, ओबिडियंट पाहिजे, घरकाम करणारी पाहिजे, सोशिक पाहिजे वगैरे वगैरे. तर हे अर्थातच पारंपरिक चष्मे आहेत. पण काय होतं, ही समाज व्यवस्था ते नॉर्म्स बनवते. हा, आणि मग थोडं जरी कोणी इकडे तिकडे त्याच्यापासून गेलं तर आपल्याला टीकेचा, क्रिटिसिझमचा सामना करायला लागतो. म्हणजे खरं तर काय आहे की शारीरिक दृष्ट्या स्त्रिया आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत, पण ही भिन्नता जी आहे ती पूरकपणासाठी आहे. पण पितृसत्ता ती कशा पद्धतीने बघते तर पुरुष श्रेष्ठ आणि स्त्रिया या सबऑर्डिनेट असल्यासारखं ती बघते. आणि याच्यातून मग लिंगभाव विषमतेकडे आपण जातो आणि त्याचं टू सम एक्सटेंट नॉर्मलायझेशन होतं. म्हणजे बाई अशीच असते, पुरुष असाच असतो, अशा पद्धतीने जे सामाजिक गोष्टींमधनं घडलेल्या गोष्टी आहेत त्यालाच आपण ते नैसर्गिक सत्य आहे असं मानून ती विषमता थोडीफार नॉर्मलाइज करतो. तर हा लिंगभाव कसा घडवला जातो, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहेत की खेळणी कशा पद्धतीची, मुलींना भावली भातुकली, मुलांना गन बंदूक. म्हणजे कुठेतरी बारकाईने आपण पाहिलं तर ट्रेनिंग सुरू होतं की मोठं झाल्यावर बाईनी आणि पुरुषांनी काय करायचंय, तुम्ही शिका, करिअर करा. पण प्रायमरीली रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे मुलींसाठी, बाईसाठी, तर घर बघायचंय, घरकाम करायचंय, मुलाबाळांचं बघायचंय वगैरे वगैरे. हे जेंडर नॉर्म्स या सगळ्यातनं पुढे स्ट्रेंथन होतात. उदाहरणार्थ आपण ऐकतो त्या गोष्टी, अगदी बालपणापासून आपण ऐकतो त्या गोष्टीमध्ये बघा, पुरुष कॅरेक्टर सेंट्रल असतात आणि स्त्री कॅरेक्टर, स्त्री व्यक्तिरेखा असतात ज्या सबऑर्डिनेट असतात. किंवा आपण म्हणतो ती गाणी, बॉलिवूड तर आपल्याला रोज रतीप टाकत असतो गाण्यांचा, किंवा फिल्म, जाहिराती, टीव्ही मालिका जी आपण पाहतो, या सगळ्यातून हे जे जेंडर स्टिरिओटाइप्स आहेत ना ते स्ट्रेंथन होतात. आणि हे केवळ तिथपर्यंत राहत नाही, तर बॉलिवूड मधली कित्येक गाणी तुम्ही बघा की अक्षरशः छेडछाड कसली, छळच त्या हिरोईनचा होत असतो. हा, पण त्या पद्धतीने ती गाणी होत असतात, आयटम सॉंग्स होत असतात, ऑब्जेक्टिफाय केलं जात असतं बाईला, कधी कधी पुरुषांना सुद्धा. आणि ही जी यामुळे जे वातावरण निर्मिती होते, ज्यामुळे जे इकोसिस्टम क्रिएट होते, त्यामुळे कुठेतरी अशी छेडछाड तर चालतेच, दिस इज नॉर्मल, अशा पद्धतीचा कुठेतरी एक वातावरण निर्माण होतं. आणि त्यातनं लैंगिक छळासारख्या प्रकारांना कुठेतरी काय म्हणूया, एक खतपाणी घालण्याची काय म्हणूया इकोसिस्टीम आपल्या इथे पितृसत्ताक समाजात, पारंपरिक समाजामध्ये निर्माण होताना दिसते. तर या ज्या जेंडर सिस्टीम्स आहेत त्या काही सिम्पल डिव्हिजन ऑफ लेबर नाहीयेत, तर त्या अनेकदा डायकोटॉमस असतात, हायरार्किकल असतात. पुरुषांना जास्त सत्ता देणाऱ्या असतात, स्त्रियांना कमी सत्ता देणाऱ्या असतात. त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला हा विचार प्राधान्याने करायला लागतो, कारण जेंडर इनइक्वालिटीचं जे वास्तव आहे ते काय सांगतं, तर स्त्रियांसाठी फारशी परिस्थिती आपल्या भारतामध्ये आत्ताच्या घडीला फारशी बरी नाहीये. उदाहरणार्थ सेक्स रेशो जो भारताचा आहे तो गडबडलेला आहे. दर 1000 पुरुषांमागे फक्त 943 स्त्रिया आहेत. किंवा साक्षरता दर असेल, उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा भाग असेल, जेंडर गॅप असेल, या सगळ्या डेव्हलपमेंट इंडिकेटर्सवर स्त्रिया या पुरुषांच्या मागे आहेत. आजही 30% मुलींची लग्न 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी होत आहेत. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे पुन्हा लैंगिक छळाचा मुद्दा कुठे येतो, तर सेफ्टी, महिला सुरक्षितता हा प्रश्न फार मोठा असतो. सेफ्टी नाही याचा परिणाम महिलांच्या मोबिलिटीवर, त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संधीवर, रोजगारावर, करिअर मधल्या निर्णयावर, म्हणजे प्रमोशन आहे पण बदली होतीये तर मी घेईन का, स्त्रियांना अर्थातच पुरुषांपेक्षा जास्त कन्सिडरेशन असतात असे निर्णय घेण्यामध्ये. तर या सगळ्याचा जो भाग आहे तो विमेन सेफ्टी पाशी येऊन थांबतो. आणि ही जी सामाजिक दृष्ट्या सुरक्षितता आहे त्यामुळे महिलांच्या बाबतीत हिंसेची शक्यता ही वाढते. त्यामुळे आपण असं म्हणतो की विमेन आर सोशली मोर वल्नरेबल टू व्हायलन्स, एनी टाईप ऑफ व्हायलन्स. आणि ही जी जेंडर इनइक्वालिटी आहे त्याचे परिणाम काय होतात, तर स्त्रियांना अर्थातच हिंसेचा सामना करायला लागतो, भेदभावाचा सामना करायला लागतो, त्या अनेकदा वगळल्या जातात. आणि याचाच अर्थ काय आहे, तर ते त्यांच्या काही मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे. समतेचा असेल, स्वातंत्र्याचा असेल, काम करण्याचा हक्क असेल वगैरे वगैरे. या परिप्रेक्ष्यातून जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ या मुद्द्याकडे पाहतो तेव्हा हा कायदा काय म्हणतो की हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस इज अ जेंडर बेस्ड व्हायलन्स. आणि कामाच्या ठिकाणी जे सत्ता संबंध असतात त्याच्यातून ही हिंसा घडत असते. म्हणजे जो स्त्री हिंसेचा प्रश्न आहे तोही जेंडर पॉवर रिलेशन्सचाच प्रश्न आहे. पॉवर रिलेशन्स मधनच ही हिंसा घडत असते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा मुद्दाही जेंडर बेस्ड व्हायलन्सचाच मुद्दा आहे.
आता हा कायदा 2013 मध्ये आला. त्याच्या आधी याच्यावरती सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते किंवा आदेश होते, गाईडलाईन्स होत्या. आता कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ही गोष्ट काय नवीन आहे का? तर खरं नाहीये. कारण स्त्रियांना हा काय म्हणूया, दिस हॅज बीन ऑलवेज देअर, की सेक्शुअल व्हायलन्स किंवा लैंगिक हिंसेचा सामना स्त्रियांना नेहमीच करायला लागलेला आहे. मग तो कुठेही असेल, कामाच्या ठिकाणी असेल, पब्लिक प्लेसेसमध्ये असेल किंवा अगदी घरात सुद्धा असेल. पण पूर्वी याच्याकडे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ याच्याकडे कसं पाहिलं जात होतं आणि आता परिस्थिती काय आहे, म्हणून मी इथे 1989 हा एक कट ऑफ इयर धरलेला आहे. कारण त्या वर्षी सीडॉ, कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, हे सीडॉचं इंटरनॅशनल करार किंवा कन्व्हेन्शन आलं. त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पण मग त्यापूर्वी काय होतं, तर मला एक ठळकपणे केस आठवते, ती म्हणजे अरुणा शामबागची. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की अरुणा शामबाग ही मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नर्स होती आणि कामाच्या ठिकाणीच म्हणजे केईएम हॉस्पिटलमध्येच तिच्यावर लैंगिक हल्ला झाला होता आणि त्याचे तिच्या आरोग्यावर इतके दीर्घकालीन परिणाम झाले नंतर की त्यानंतर जवळजवळ 36-37 वर्ष तिला काय म्हणूया व्हेजिटेटिव्ह लाईफ तिला जगायला लागलं. खरं तर हा पाहिलं तर हा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचाच मुद्दा होता. मात्र तेव्हा ही दृष्टी आपल्याकडे नव्हती. तेव्हा या संदर्भात जे कायदे अस्तित्वात होते ते फक्त क्रिमिनल म्हणजे आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधले जे कायदे होते, बलात्कार असेल किंवा विनयभंग असेल या पद्धतीचे, त्याच कायद्यांच्या कार्यकक्षेमध्ये ती केस चालली आणि तो टेक्निकली रेप म्हणजे तेव्हाच्या रेप लॉच्या व्याख्येनुसार तो रेप नसल्यामुळे त्या माणसाला फक्त काहीतरी 5 वर्षाची सजा झाली. सीडॉ आल्यावर काय झालं, सीडॉ हे काय आहे, हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे युएननी केलेला. त्याच्यामध्ये काय आहे तर जगभरातल्या अनेक समाजांमध्ये ज्या काही काय म्हणूया स्त्रियांवर अन्याय अत्याचार होणाऱ्या प्रथा असतील, गुन्हे असतील, कल्चरल काय म्हणूया कस्टम्स असतील, बिलीफ्स असतील, त्या सगळ्याचा अभ्यास केलाय. आणि अशा प्रथा परंपरा की ज्याच्यामुळे स्त्रियांच्या हक्कांचा संकोच होतो त्यावर काहीतरी त्या त्या देशांनी, सिग्नेटरीज कंट्रीज म्हणतात, सिग्नेटरी जे त्याच्यावर सही करतात त्या देशांनी पावलं उचलणं हे आवश्यक असतं आणि इंडिया इज वन ऑफ द सिग्नेटरीज ऑफ सीडॉ. तर त्यामुळे अर्थातच सीडॉ मध्ये आणखीन एक जशी ही महिला हिंसेची कल्चरल कस्टम्सच्या नावाखाली गोष्ट आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ या मुद्द्याची पण दखल घेतलेली आहे. आणि सीडॉचं कलम 11 असं म्हणतं की एखाद्या स्त्रीला जर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा सामना करायला लागला तर तो तिच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे, इक्वालिटीचं, फ्रीडमचं, इक्वालिटी इन एम्प्लॉयमेंट या हक्कांचं. त्यामुळे अर्थातच भारताला पण यावर काही पावलं उचलणं हे आवश्यक होतं. पण ते झालं कधी तर भवरी देवीवर दुर्दैवाने जी सामूहिक बलात्काराची घटना घडली त्यानंतर. भवरी देवीची केस पण आपल्याला माहिती असेल. एक भवरी देवी राजस्थान सरकारच्या महिला विकास कार्यक्रमात साथीन किंवा कम्युनिटी वर्कर म्हणून काम करत होती आणि महिला विकास कार्यक्रम असल्याने आणि बालविवाह हा राजस्थान मधला त्या काळातला फार मोठा प्रश्न असल्यामुळे बालविवाह रोखणं हे या वर्कर्सचं काम होतं. आणि तिने जेव्हा तिला कळलं की आपल्याच गावात एका डॉमिनंट घरामध्ये बालविवाह होणार आहे तर तिने पोलिसांची मदत घेऊन तो विवाह थांबवला. तिथे अर्थातच जातीचं पण एक राजकारण आलं, कारण भवरी ही तथाकथित खालच्या जातीतली होती आणि ज्या घरातला बालविवाह तिने थांबवला ते तिथल्या डॉमिनंट कास्ट मधलं कुटुंब होतं आणि त्यानंतर तिच्या त्रासाला सुरुवात झाली आणि त्याची परिणिती ही तिच्यावर सामूहिक बलात्कार होण्यात झाली. फार दुर्दैवी घटना आहे ही. भवरीनी खूप म्हणजे ती इतकी धाडसी करेजियस लेडी आहे, तिने खूप धडपड करून तिची क्रिमिनल कंप्लेंट नोंदवली. पण दुर्दैवाने पुन्हा आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा एक मोठा जो लॅकुना आहे की अपील होत तिची केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. जवळजवळ 30 वर्ष त्या घटनेला होती. भवरी देवी मला अगदी जाणीव आहे की सुप्रीम कोर्टाच्या अलीकडे आलेल्या निर्देशांनुसार आपण विक्टिम किंवा पीडित स्त्रीचं नाव घेऊ शकत नाही, पण भवरी देवी ही अशी एक अत्यंत धाडसी स्त्री आहे की जिने अनेक फोरम्सवर पब्लिकली तिच्यावर झालेल्या अन्यायाची
बद्दल बोललेली आहे, त्याची दाद मागितलेली आहे आणि ऍक्च्युली तिच्या सगळ्या प्रयत्नांमुळे खरं तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा कायदा अस्तित्वात आला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे खरं तर आजच्या भारताची महानायिकाच भौरी देवीला म्हटलं पाहिजे. तर आता भौरीच्या या लढाईत तेव्हा म्हणजे ही घटना आहे साधारण 1993 मधली. भौरीच्या लढाईत अनेक संस्था संघटना तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी एकत्र येऊन एक अमरेला फोरम निर्माण केला, त्याला नाव दिलं विशाखा. आणि सिडॉचाच आधार घेऊन त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली की भारतात कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात निवारण करणारी कुठलीही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाही, तर माननीय कोर्टाने यावर काहीतरी मार्गदर्शन करावं. मग 1997 मध्ये ते आदेश आले, ज्याला आपण विशाखा आदेश किंवा विशाखा गाईडलाईन्स म्हणतो. त्या समित्यांनाही आपण विशाखा समिती असं म्हणतो, ज्या कायद्यानुसार या करायच्या आहेत. तर ते या आदेशांमुळे, त्या केसमुळे आपण म्हणतो, कारण ती विशाखा फोरमनी दाखल केलेली याचिका होती. यानंतर याच्यावर बरंच काय म्हणूया मंथन झालं, ज्याच्यामध्ये पुन्हा स्त्री चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यावर आधारित 2013 मध्ये आपल्याला हा कायदा भारताला मिळाला आहे आणि जगातल्या अनेक देशांमध्ये असे कायदे अस्तित्वात आहेत. सुरुवातीला मी म्हटलं की हा कायदा प्रागतिक आहे आणि त्याचे खरंच काही बलस्थानं आहेत. तर ती मला आधी सांगणं महत्वाचं वाटतं की हा कायदा काय करतो की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा कामाच्या ठिकाणचा प्रश्न आहे याची दखल घेतो. हा केवळ त्या दोन व्यक्तीतला प्रश्न आहे असं तो म्हणत नाही, कारण कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणं ही वर्कप्लेस मॅनेजमेंटवर त्या कायद्याने जबाबदारी सोपवली आहे. हा कायदा कामाच्या ठिकाणचा सत्ता संबंध लक्षात घेतो. जसं मी म्हटलं तसं हा नागरी कायदा आहे, सिव्हिल लॉ आहे. त्यामुळे जर कामाच्या ठिकाणी काय झालं तर लगेच पोलिसांकडे जायची गरज नाही. तर जिथे छळ झाला आहे तिथेच दाद मागायची व्यवस्था आहे, कारण 10 पेक्षा अधिक कर्मचारी जिथे काम करतात अशा सगळ्या कामाच्या ठिकाणी अंतर्गत समिती ही नेमली जाणं अनिवार्य आहे. टाइमलाईन्स खूप क्लिअरली या कायद्यात दिल्या आहेत. नंतर एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला ते दाखवीन, पण काय पद्धतीने कालबद्ध प्रक्रिया या कायद्याने दिलेल्या आहेत. म्हणजे आत्ताच मी भौरीचं उदाहरण दिलं तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधला हा नेहमीचा काळजीचा मुद्दा आहे की खूप उशीर होतो न्यायाला, खूप उशीर होतो. त्याच्या विरुद्ध इथे अतिशय क्लिअर टाइमलाईन्स या कायद्याने दिलेल्या आहेत. त्यानंतर अनेकदा आपल्याला असं वाटतं की सिद्ध कसं करणार किंवा पीडित महिलेला जा पुरावे आण, कशावरनं आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा, अशा पद्धतीने सुद्धा ऐकायला लागतं. तर बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करणं हे तत्व आहे ते क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधलं आहे. हा नागरी कायदा आहे. तर इथे आपल्याला शक्यता बघायची आहे की इन द गिव्हन सिच्युएशन कामाच्या ठिकाणचा सत्ता संबंध लक्षात घेऊन जे आरोप ती महिला करते आहे तशा पद्धतीचं वर्तन झालं असणं शक्य आहे का, हे प्रोबॅबिलिटी आपण बघणं याच्यामध्ये आवश्यक असतं. आणि चौकशी ही अंतर्गत समितीने करायची आहे. जे काय म्हणूया हा बर्डन ऑफ प्रूफ ही एक कायद्यामध्ये संकल्पना असते की सिद्ध करण्याची जबाबदारी तर ती पीडितेवर नसते, तर ज्याच्या विरुद्ध आरोप आहे त्याच्यावर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आहे की त्यांनी असं वर्तन केलेलं नाहीये. तर हे आपण लक्षात घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर इम्पॅक्ट इज इम्पॉर्टंट नॉट द इंटेंट, हे कायद्याचं फार महत्वाचं तत्व आहे की कसं त्या गैरवर्तनाचं तुम्ही गांभीर्य कसं ठरवणार, तर पीडित महिलेवर त्याचा काय परिणाम झाला आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. कारण खूपदा करणारे व्यक्ती म्हणजे तो माणूस किंवा रेस्पॉन्डंट आहे ज्याच्यावर आरोप आहे तो काय म्हणतो की नाही नाही माझा तो हेतू नव्हता, मला असं म्हणायचंच नव्हतं. पण त्याच्यावर ते अवलंबून नाही तर त्या पीडित व्यक्तीवर काय परिणाम झाला, त्या पीडित व्यक्तीचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे, तर तो इम्पॅक्ट हा या कायद्यानुसार महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे हा इम्प्रुव्हमेंट ओरिएंटेड लॉ आहे. आरोपीला कडक शिक्षा या पद्धतीचा हा कायदा नाही. एक आपलं समाजमन मला हे मत माहित आहे की कडक शिक्षा झाल्याशिवाय कायद्याचा वचक बसल्याशिवाय म्हणजे अशा गैरवर्तनांना आळा बसणार नाही. हे काही अंशी खरं आहे, पण तरीही हा कायदा असं म्हणतो की सुधारण्याला आपण संधी देऊया, आधी लोकांना अवगत करूया की काय गैरवर्तन आहे, काय केलेलं चालणार नाही. तरीही चूक झाली तर एक संधी देऊ, पण परत तीच चूक झाली तर मात्र कडक शासन त्यामध्ये होऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे हा कायदा प्रतिबंधासाठी प्रयत्न त्याच्यामध्ये अनिवार्य आहेत. नाहीतर क्रिमिनल कायद्याचा रोल कधी येतो, गुन्हा घडून गेल्यावर मग पोलीस कंप्लेंट क्रिमिनल कायद्याचं काम चालू होतं.
पण इथे हा कायदा काय म्हणतो? प्रतिबंध करा, कर्मचाऱ्यांना अवगत करा की काय लैंगिक छळ म्हणजे काय, कुठलं वर्तन चालणार नाही, वर्कप्लेसची पॉलिसी त्याच्यावर काय आहे, आपण कसं वागलं पाहिजे, डूज अँड डोंट्स कर्मचाऱ्यांसाठी काय असलं पाहिजे, या सगळ्या प्रतिबंधात्मक गोष्टी या वर्कप्लेसला करणं हे कायद्यानुसार अनिवार्य आहे. जसं मी म्हटलं, या कायद्याचं टायटल आहे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, प्रतिबंध, मनाई आणि निवारण. तर हे 3 मुख्य हेतू आहेत कायद्याचे. प्रतिबंध करा म्हणजे लैंगिक छळाच्या घटना घडूच नाहीयेत म्हणून पावलं उचला, प्रबोधनाचे कार्यक्रम घ्या, कर्मचारी वर्गावर संवेदनशीलता वाढवा, वर्कप्लेस काय म्हणूया मनाईसाठी काय तर धोरण तयार करा कामाच्या ठिकाणचं, ते मार्गदर्शक राहतं, ते धोरण सगळ्यांना कामाच्या ठिकाणी अवेलेबल असेल ते बघा, आणि अंतर्गत समिती ही असायला हवी. जर प्रतिबंध आणि मनाई यामध्ये काम करून सुद्धा जर एखादी तक्रार आली तर त्याच्या निवारणासाठी इंटरनल कमिटी ही कामाच्या ठिकाणी जिथे 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत तिथे असणं हे गरजेचं आहे. आता लैंगिक छळ म्हणजे काय? अनेकांना हा प्रश्न पडतो की लैंगिक छळ म्हणजे काय, याला लैंगिक छळ म्हणायचं का किंवा काय? तर कायद्यामध्ये अतिशय चांगली व्याख्या लैंगिक छळाची दिलेली आहे आणि मी तर म्हणते की ही व्याख्या इतकी चांगली आहे की स्त्रियांना येणाऱ्या सगळ्या अनुभवांना कवेत घेणारी अशी ही व्याख्या आहे. म्हणजे जे जे अनुभव स्त्रियांना लैंगिक छळाचे येतात त्या सगळ्यांना जणू काही शब्दच या व्याख्येने दिलेले आहेत. तर काय म्हणते ही व्याख्या? ही व्याख्या असं म्हणते की लैंगिक छळ म्हणजे स्त्रीला नकोशी वाटणारी लैंगिक स्वरूपाची कृती. हे फार महत्वाचं आहे. अनवेलकम फॉर दॅट वुमन. त्या बाईला नकोय ते, तरीही तिच्या बाबतीत काहीतरी लैंगिक स्वरूपाचं वर्तन घडत असेल तर तो लैंगिक छळ त्याला म्हणता येऊ शकतं. जसं की नकोसा शारीरिक स्पर्श, लैंगिक सुखासाठी किंवा शारीरिक सुखाची मागणी किंवा विनंती करणं, अश्लील शेरेबाजी करणं, अश्लील चित्र दाखवणं. अनेकांना वाटतं लैंगिक छळ म्हणजे शारीरिक केलेला छळ, तर असं नाहीये. शारीरिक, शाब्दिक किंवा निशब्दपणे केलेली ही लैंगिक स्वरूपाची नकोशी वाटणारी कृती असेल तर तो लैंगिक छळ हा ठरू शकतो. निशब्द म्हणजे काय? अश्लील काहीतरी मेसेज पाठवला, अश्लील काहीतरी चित्र पाठवलं मोबाईलवर, म्हटलं तर ही निशब्दच कृती आहे. पण जर ती त्या बाईला नकोशी वाटणारी असेल, तिला अनकम्फर्टेबल बनवणारी असेल तर तो लैंगिक छळाच्या व्याख्येत ती कृती येऊ शकते. आणि एवढंच नाही तर आमिष दाखवून लैंगिक सुखाची मागणी करत, म्हणजे कायद्यामध्ये क्विड प्रो क्वो काइंड ऑफ सिच्युएशन कन्सिडर केली की मी तुला काय जास्त फॅसिलिटीज देईन, अलाउन्सेस देईन, प्रमोशन देईन, अशी आमिष दाखवून लैंगिक सुखाची मागणी करणं, आणि जर त्या बाईने तक्रार केली तर ती सुद्धा लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये येऊ शकतं. आणि स्त्रीविरोधी वातावरण तयार करणं, म्हणजे जर ते लैंगिक छळाच्या संदर्भात असेल. उदाहरण मी तुम्हाला एक सांगते की मी अनेक ठिकाणी या अंतर्गत समित्यांवर काम करते, कारण याच्यावर जी अंतर्गत समिती नेमायची आहे त्याच्यामध्ये एक एक्सटर्नल सदस्य असणं, बाह्य सदस्य असणं गरजेचं आहे. तर मी बाह्य सदस्य म्हणून काही ठिकाणी काम करते. तर एका ठिकाणी एका बाईंची तक्रार आली इंटरनल कमिटीकडे, आणि ती तक्रार वाचल्यावर त्याच्यात सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरसमेंटच्या अंगाने असणाऱ्या होत्या. म्हणजे त्यांचे टूर बिल्स वेळेत सेटल होत नव्हती, किंवा त्यांना काही ज्या ड्यू फॅसिलिटीज होत्या त्या मिळत नव्हत्या, कॉम्प्युटर त्या मागत होत्या अनेक दिवस, ते त्यांना मिळत नव्हतं, त्यामुळे त्यांची कामं वेळेत पूर्ण होत नव्हती. अशा सगळ्या गोष्टी होत्या. नक्कीच त्रास होता त्यांना, पण तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्वरूपाचा होता. मग आम्हाला कळेना की त्यांनी इंटरनल कमिटीकडे का तक्रार केली आहे, कारण कमिटीचं मॅन्डेट खूप क्लिअर आहे, लैंगिक छळाच्या तक्रारी या कमिटी त्यामध्ये बघू शकते. पण मग आम्ही ठरवलं की आपण त्या बाईंशी बोलूया की त्यांना का आपल्याकडे तक्रार करावीशी वाटली. मग आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोललो, त्यांना थोडा विश्वास वाटला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या रिपोर्टिंग ऑफिसरनी त्यांच्याकडे या पद्धतीच्या काही डिमांड्स केल्या होत्या, लैंगिक सुखासाठी किंवा सोबतीसाठी, माझ्याबरोबर टूरला चल, माझ्याबरोबर डिनरला चल, वगैरे वगैरे. आणि जेव्हा त्या बदल्या नाहीत, त्यांनी कंप्लाय केला नाही त्या डिमांड्स, तेव्हा त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हॅरेसमेंटला सुरुवात झाली. तर म्हणजे इथे जी गोष्ट आहे, जर लैंगिक छळाच्या संदर्भात इतर पद्धतीचा काही त्रास होत असेल, जो प्रायमा फेसिली लैंगिक छळ वाटणार नाही पण त्याचं मूळ कारण ते असेल, आणि त्यानुसार स्त्रीविरोधी वातावरण तयार करणं किंवा स्त्रियांना इतर प्रकारे त्रास देणं हे होत असेल, तर यासारख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केलेल्या कृती या सुद्धा लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये येतात.
अनेक उदाहरणं आपल्याला लैंगिक छळाची देता येतील. नकोसे स्पर्श, धक्के, चिमटे काढणे, वाट अडवून उभं राहणं. म्हणजे मला वाटतं इथे आज उपस्थित असलेल्या बहुतेक सगळ्या महिलांना कधी ना कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट मधनं, बसमधनं प्रवास करताना, रस्त्यावरनं जाताना, लोकल ट्रेन्स मधनं जाताना यातल्या अनेक गोष्टींचा अनुभव आलेला असूच शकेल. किंवा अश्लील शेरेबाजी असेल, अश्लील विनोद, हे अगदी मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हॅरसमेंट आहे. व्हर्बल अब्यूज, दिस इज मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हॅरसमेंट. अश्लील शेरेबाजी करणं, शरीरावर, कपड्यावर काही कमेंटिंग करणं, किंवा लैंगिकता सूचक बोलणं, इशारे करणं, अश्लील मेसेजेस, फोटो पाठवणं, कामाच्या वेळेनंतर एकटीलाच भेटायला बोलवणं, गेलं नाही तर काय रिप्रिमॅन्ड करणं, धमकी देणं, तुझं रेकॉर्ड खराब करेन, अशा पद्धतीने काही थ्रेटन करणं, अश्लील भाषा वापरणं, किंवा स्वतःच्या सेक्शुअल फॅन्टसीज बद्दल त्या महिलेला ऐकू जाईल अशा पद्धतीने बोलणं, किंवा अशा पद्धतीच्या मागण्यांना स्त्री बदली नाही तर तिच्या कामात अनेक प्रकारे अडथळे आणणं, तिची बदनामी करणं, अशा अनेक प्रकारे लैंगिक छळाच्या घटना आपल्या समोर येताना, म्हणजे अर्थातच आमच्या समोर येताना दिसतात, कारण चौकशीचं काम इंटरनल कमिटीमध्ये आम्ही करत असतो. आणि त्याबरोबरच पाठलाग, प्रत्यक्ष सुद्धा फॉलो करणं बाईला, किंवा सायबर स्टॉकिंग, म्हणजे सोशल मीडियावरती काय करते सारखं ते तिचं अपडेट घेत राहणं, किंवा अशा पण काही घटना आहेत, विशेषतः लॉकडाऊन नंतर ऑनलाईन हॅरेसमेंटच्या पण घटना आल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी चौकशी झाली, काही ठिकाणी चौकशी चालू आहे, की सोशल मीडिया प्रोफाईल्सवर कमेंटिंग करणं. आणि हे कमेंटिंग फेक प्रोफाईलनी करण्यात आलं होतं 1-2 घटनांमध्ये. आणि जेव्हा पोलिसांची मदत घेतली तेव्हा असं लक्षात आलं, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधली ही घटना आहे, तेव्हा असं लक्षात आलं की ती जी विद्यार्थिनी होती तिच्याच वर्गातल्या फेलो स्टुडंटनी फेक प्रोफाईल द्वारे खूप अश्लील कमेंट्स तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर केल्या होत्या. तर अशा अनेक घटना या अनेक प्रकारे लैंगिक छळ होताना आपल्याला दिसतो. आता या कायद्यानुसार, कारण हा कायदा आहे कामाच्या ठिकाणच्या बाबत, तर कामाचं ठिकाण म्हणजे काय, तर अर्थातच रोज आपण जिथे जाऊन काम करतो ते ऑफिस असेल, इमारत असेल, प्रिमायसेस असेल, किंवा तुम्ही शाळेत काम करत असाल, कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये, जी आपली कामाची जागा आहे, किंवा आपल्याला कामानिमित्ताने जिथे जिथे जावं लागतं अशा सर्व जागा. आणि आता अर्थातच लॉकडाऊनमुळे आपण वर्क फ्रॉम होम करतो अनेक जण, तर व्हर्च्युअल वर्क प्लेसेस सुद्धा तुमच्या ऑनलाईन मीटिंग्समध्ये किंवा असं जर काही अब्यूज झालं तर ते सुद्धा कामाच्या ठिकाणच्या डेफिनेशन मध्ये येतं. किंवा एम्प्लॉईचा व्हॉट्सअप ग्रुप असेल कामाच्या ठिकाणचा, तिथे जर काही अशा गोष्टी झाल्या ऑब्जेक्शनेबल, ते सुद्धा एक्सटेंडेड वर्क प्लेसच्या व्याख्येमध्ये येतं. आता कामाचं ठिकाण म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांसाठीच हा कायदा आहे का, तर असं नाहीये. आता एखादं कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी कॅम्पस असेल, तर स्टुडंट्सना सुद्धा प्रोटेक्शन या कायद्याने दिलेलं आहे. आणि या कायद्याच्या व्याख्येनुसार त्यांचं कामाचं ठिकाण काय, तर शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी कॅम्पस, इट इज वर्क प्लेस फॉर देम. कारण जरी ते जाऊन नोकरी जरी करत नसले तरी काही मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी तिथे जाऊन ते करत आहेत. आता तक्रार कोण करू शकतं, तर कामाच्या ठिकाणी आलेली कोणतीही महिला जिला असा त्या कामाच्या ठिकाणी त्रास झाला, ती महिला तक्रार करू शकते. मग ती तिथे कर्मचारी असेल किंवा नसेल, केवळ व्हिजिटर पण असेल. कर्मचारी असेल तर ती परमनंट पण असेल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण असेल, किंवा अगदी काय म्हणूया आपण व्हिजिटर असेल, कन्सल्टंट असेल, किंवा माझ्यासारखी इंटरनल कमिटीवर काम करणारी एक्सटर्नल मेंबर पण असेल. तर कामाच्या ठिकाणी आलेली कोणतीही महिला जिला त्या कामाच्या ठिकाणी जर असा काही अनुभव आला तर ती तक्रार करू शकते. उच्च शिक्षण संस्थेच्या बाबतीत युजीसीने स्टुडंट्स ऑफ ऑल जेंडर्स कॅन मेक अ कंप्लेंट हा एक अपवाद केलेला आहे. कारण उच्च शिक्षणाच्या बाबतीत असं होतं की अनेकदा रिसर्च स्टुडंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या सुपरवायझर्सना फार अधिकार असतात आणि त्याचा काही वेळेला मिसयूज झालेला दिसलेला आहे. त्यामुळे आणि तो काय म्हणूया मेल स्टुडंट्सना पण असे अनुभव आले असल्यामुळे पुन्हा ते सत्ता संबंध लक्षात घेऊन उच्च शिक्षण संस्थांच्या बाबतीत सगळे स्टुडंट्स, कुठल्याही जेंडरचे स्टुडंट्स हे कंप्लेंट करू शकतात. कारण मीटू चळवळ ही जी झाली भारतामध्ये ती खरं तर या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मधल्या लैंगिक छळाच्या घटनांमुळेच सुरू झाली होती. जसं मी म्हटलं, प्रतिबंध आणि मनाई करायचीच आहे, पण त्याबरोबर
निवारणासाठी अंतर्गत समिती असणं हे आवश्यक आहे. कायदा जेव्हा आला तेव्हा या समितीला अंतर्गत तक्रार समिती असं म्हटलं जायचं किंवा इंटरनल कंप्लेंट कमिटी. पण 2016 मध्ये कायद्यात अमेंडमेंट झाली आणि आता या समितीला फक्त इंटरनल कमिटी असं म्हटलं जातं, कारण केवळ तक्रार आल्यावर चौकशी करणं एवढंच या समितीचं काम नाही, तर जास्त प्रोएक्टिव्ह रोल हा समितीकडनं अपेक्षित आहे. त्यामुळे आता या समितीला फक्त अंतर्गत समिती म्हटलं जातं. जिथे 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा सर्व कामाच्या ठिकाणी ही समिती असणं बंधनकारक आहे. आणि आणखीन एक समिती या कायद्यात सांगितलेली आहे ती म्हणजे स्थानिक समिती. जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी असल्याने समिती होत नाही, अंतर्गत समिती नसते, अशा ठिकाणच्या तक्रारींसाठी किंवा जिथे एम्प्लॉयर विरुद्धच तक्रार आहे. पुन्हा बघा, सत्ता संबंध कायद्याने फार चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलेत. एम्प्लॉयर विरुद्धच तक्रार आहे तर त्या कामाच्या ठिकाणी ती कितपत ऑब्जेक्टिव्हली चौकशी होऊ शकेल. या सगळ्याचा विचार करून, कारण इंटरनल कमिटी जी असते ती एम्प्लॉयर अपॉइंटेड कमिटी आहे, कमिटीचं एम्प्लॉयरनी अपॉइंट केलेली कमिटी आहे. त्यामुळे तिथे ती एम्प्लॉयर विरुद्धची तक्रार न जाता ती जी प्रत्येक जिल्हा पातळीवर एक स्थानिक समिती या कायद्याअंतर्गत निर्माण केली आहे तिथे ही तक्रार त्या समितीकडे जाते. अंतर्गत समिती बद्दल तुम्हाला माहिती असेल, अध्यक्ष स्त्री पाहिजे, कमीत कमी 2 सदस्य कर्मचारी वर्गातून पाहिजेत आणि एक एक्सटर्नल मेंबर पाहिजे ज्याला या मुद्द्यावर काम करण्याचा अनुभव आहे आणि किमान 50% सदस्य या महिला असल्या पाहिजेत. स्थानिक समितीचे पण कॉन्स्टिट्यूशन कायद्यात फार क्लिअर दिलंय. समाजकार्य किंवा स्त्री प्रश्नावर काम केलेली महिला अध्यक्षस्थानी असावी. तालुका किंवा महापालिका वॉर्ड पातळीवर एक महिला कर्मचारी आणि 2 सदस्य अर्थातच या कायद्याचं ज्ञान असलेली किंवा या मुद्द्यावर काम केलेली आणि संबंधित अधिकारी त्या कमिटीचा एक्स ऑफिशियो मेंबर असतो. आता या कायद्याची अंमलबजावणी करणं म्हणजे काय काय, तर अर्थातच जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थापनावर आहे. प्रतिबंधासाठी धोरण तयार करणं, ते सगळ्यांना अवेलेबल करणं, अंतर्गत समितीची स्थापना करणं, अंतर्गत समितीमध्ये कोण आहे, काही जर कोणाचा प्रश्न असेल तर कुणाला अप्रोच व्हायचं याबाबतची माहिती सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावायची. वेळोवेळी कर्मचाऱ्यांची प्रबोधनपर सत्र घ्यायची आहेत. समिती सदस्यांचं प्रशिक्षण होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण कामाच्या ठिकाणचेच काही सदस्य त्या समितीमध्ये बसणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे हा जेंडर सेन्सिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असणं आणि कायद्याची प्रोसिजर माहिती असणं हे गरजेचं आहे. तसंच एम्प्लॉयरनी समितीच्या कामावर देखरेख करायची. डिस्ट्रिक्ट लेव्हल ऑफिसला दरवर्षी कामाच्या ठिकाणचा या मुद्द्यावरचा वार्षिक अहवाल दाखल करायचा आहे. आणि अर्थातच अंतर्गत समितीने तक्रार आल्यावर योग्य वेळेत आणि योग्य दृष्टीने त्याची हाताळणी करायची, चौकशी करायची, त्यावर अहवाल द्यायचा आहे आणि मुख्य म्हणजे कामाच्या ठिकाणचं वातावरण जेंडर फ्रेंडली राहील याची काळजी घ्यायची आहे. जर अंमलबजावणी झाली नाही तर कारवाई होऊ शकते. पहिल्यांदा डिफॉल्टर आढळलं तर 50,000, दुसऱ्यांदा झालं तर 1,00,000 आणि तिसऱ्यांदा जर पालन झालं नाही असं आढळलं तर कामाच्या ठिकाणी म्हणजे त्या एम्प्लॉयरकडची सगळी लायसन्सेस किंवा काय म्हणूया मान्यता या रद्द होऊ शकतात. मात्र अजून मॉनिटरिंग मेकॅनिझम अस्तित्वात नाही. मगाशी मी कायद्यातील कालमर्यादांचा मुद्दा सांगितला की याच्यात अत्यंत कालबद्ध प्रक्रिया कायद्याने सांगितलेली आहे. तक्रार कधी नोंदवता येते तर घटना घडल्यापासून 3 महिन्यात. तर काही उशीर झाला तर समिती ही मुदत 3 महिने जर जेन्युइन रिझन असेल तर वाढवून देऊ शकते. त्यानंतर जर तक्रारदार महिलेला त्याच्यावर प्रॉपर चौकशी हवी असेल तर लिखित तक्रार करणं आवश्यक आहे. तिला प्रोसिजर नोट एक्सप्लेन करणं आवश्यक आहे, कारण त्या तक्रारीची कॉपी ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला कायद्याने रेस्पॉन्डंट असा शब्द वापरलेला आहे. रेस्पॉन्डंटला ती तक्रारीची कॉपी जाते विथ द नोटीस ऑफ इंटरनल कमिटी आणि ती नोटीस गेल्यापासून 7 दिवसात, तक्रार आल्यापासून 7 दिवसात नोटीस जायला पाहिजे. नोटीस गेल्यापासून 10 दिवसात रेस्पॉन्डंटचं उत्तर आलं पाहिजे आणि दोन्ही बाजू तुमच्या समोर लिखित स्वरूपात आल्यावर चौकशी कमिटीने सुरू करायची आणि तक्रार आल्यापासून 90 दिवसाच्या आत ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे. ज्या दिवशी चौकशी पूर्ण होईल त्यानंतर 10 दिवसात चौकशी अहवाल हा त्या घटनेतल्या किंवा त्या चौकशीतल्या जी काही फाइंडिंग्ज असतील त्यासह तुमच्या शिफारसी, ऍक्शन काय आवश्यक आहे त्या देणं या आवश्यक आहे आणि एम्प्लॉयरला तो अहवाल सादर करायचा आहे आणि अहवालाच्या शिफारसी दिलेल्या असतील म्हणजे काही असू शकतं. कायद्यात एक रेंज ऑफ ऍक्शन्स दिलेली आहे. जर तक्रारीत तथ्य आढळलं
तर अगदी काय म्हणूया आपण फॉर्मल अपोलॉजी किंवा समज देणं, मेमो देणं, ते सस्पेंड करणं, ते काही प्रमोशन त्याचं विधवळ करणं किंवा अगदी सिरियस घटना असतील तर टर्मिनेशन इथपर्यंत सुद्धा कमिटी शिफारस करू शकते. आणि कमिटी जी काही शिफारस देईल त्यावर 60 दिवसाच्या आत कारवाई होणं अपेक्षित आहे. इथे इंटरनल रिव्ह्यू नाही, त्यामुळे कमिटी जी निर्णय देईल तो त्याची अंमलबजावणी होणं हे बंधनकारक आहे. आणि मग एम्प्लॉयरनी पुन्हा ते कमिटीला कळवायचंय की आम्ही तुमच्या शिफारसींप्रमाणे त्यांची अंमलबजावणी केलेली आहे. लॉकडाऊनच्या काळात खूपच जण आपण ऑनलाईन शिफ्ट झालो. काही विशिष्ट सेक्टरमध्ये ऑलरेडी आधीपासूनच ऑनलाईन कामं चालू होती. तर ऑनलाईन हॅरेसमेंट ऑफ सेक्शुअल नेचर पण या कायद्यानुसार येते. त्यामुळे ऑनलाईन कामं करताना जर लैंगिक स्वरूपाची कुठल्याही छळाची घटना घडली तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणच्या कमिटीकडे ती तक्रार करू शकतो. तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये ऑनलाईन हॅरेसमेंटमध्ये येतात. एक प्रातिनिधिक चित्र इथे दाखवलेलं आहे. याच्यात जर सेक्शुअल कंटेंट असेल या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ते बाईला नकोशी वाटणारी ती जर घटना असेल तर ती बाई ही तक्रार करू शकते. आता याच्यात आव्हानं काय? दीपाली चव्हाणच्या आत्महत्येच्या मुद्द्याने आपण सगळेच अस्वस्थ झालो आणि त्याच्यातनं एक दाहक वास्तव आपल्या समोर आलं की शासनाच्या एका महत्वाच्या खात्यामध्ये या कायद्याची योग्य अंमलबजावणी झालेली नाही. नाहीतर दीपालीला एवढी टोकाचं पाऊल म्हणजे स्वतःचा जीव तिने घेतला, म्हणजे किती किती मानसिक त्रासातून ती गेली असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. तर या नेहमी जाणवणाऱ्या अडचणी आहेत की याबद्दल माहीत नसणं. अनेकदा काय अंमलबजावणी झाली कागदावरच असतं पण कर्मचारी वर्गाला माहितीच नसतं. कमिटी आहे का, पॉलिसी आहे का, असं काही झालं तर कुणाला अप्रोच व्हायचं हे माहित नसतं. प्रबोधनपर सत्र घेतलेली गेलेली नसतात किंवा समितीच अस्तित्वात नसते किंवा असले तरी कागदावर असते. त्यांना प्रशिक्षण नसतं, काय काम करायचं हे माहित नसतं, संवेदनशील दृष्टिकोन नसतो. अनेक घटना सुरुवातीच्या काळात आमच्याकडे अनेक जणी येतात याबद्दल सल्ला घ्यायला. तर बहुतेकींची हीच तक्रार होती की आम्हालाच उलटे आरोपीसारखे प्रश्न विचारले की तुझ्याच बाबतीत असं कसं झालं, तू कुठे गेली होतीस त्याच्याबरोबर, तू काय कपडे घातले होतेस, वेळ काय होती, तू एकटीच गेली होतीस का, वगैरे वगैरे. हा, तर हे संवेदनशील दृष्टिकोन नसल्याचेच ही सगळे परिणाम आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की कायद्याचं पालन झालं नाही तर स्ट्रॉंग इथे ऍक्शन आहे, पण दुर्दैवाने देखरेख यंत्रणा अस्तित्वात नाही. खरं तर मी टू नंतर 2017ला जो एक मीटूचं वादळ भारतामध्ये झालं त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक हाय प्रोफाईल मिनिस्टर ग्रुप नेमला की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ या संदर्भात काय चाललेलं आहे. तर त्या सगळ्या मिनिस्ट्रींनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना पत्र पाठवायला आणि स्टॉक घ्यायला सुरुवात केली. पण त्याच्या पुढे काही ते गेलं नाही. अजूनही देखरेख यंत्रणा या बाबतीतली अस्तित्वात नाही. त्यामुळे जिथे पालन होतंय, जिथे चांगले एक्सटर्नल मेंबर्स इंटरनल कमिट्यांवर आहेत तिथे त्याचं पालन चांगलं होतंय किंवा चौकशींची तड लागते, तक्रारींची तड लागते. पण बाकी ठिकाणी परिस्थिती ही निश्चितच काय म्हणूया आपण काळजी करण्यासारखी आहे. लोकल कमिटीज डिस्ट्रिक्ट लेवलच्या ज्या आहेत त्यांच्या महाराष्ट्रात त्या सगळीकडे निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक जिल्हा पातळीवर समिती आहे, पण कामासाठी उपलब्ध सुविधा पुरेशा नसणं किंवा मानधन न देणं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मशिनरीजकडे डेटाच नाहीये की किती जिल्ह्यामध्ये किती काय कार्यकक्षा असेल या कमिटीची. कारण कमिटीचं काय म्हटलंय आपण, इन्फॉर्मल सेक्टर पूर्ण, जिथे अंतर्गत समितीची गोष्ट लागू होऊ शकत नाही अशा सगळ्या ठिकाणी, म्हणजे मग ती छोटी दुकानं असतील, मंडईत बसणाऱ्या भाजीवाल्या विक्रेत्या असतील, छोट्या विक्रेत्या असतील किंवा अगदी शेतात काम करणाऱ्या बायका असतील. पण हा डेटाच नसल्यामुळे समितीच्या कार्यकक्षा पण कशा निश्चित करायच्या हे प्रश्न येतात. स्थानिक समित्यांचं धोरण नाहीये. पुण्यात स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समितीमध्ये एक वर्किंग ग्रुप याच्यावर काम करतोय ज्याची मी सदस्य आहे. तर पुण्यात आम्ही हे काम नेटाने लावून धरून करतोय की आम्ही एक लोकल कमिटीचं काय धोरण असावं याच्यासाठी एक थोड्या ड्राफ्टवर काम करायला सुरुवात केली आहे आणि महिला बाल विकास संचालनाबरोबर ते पुढे न्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर वार्षिक अहवाल वर्कप्लेसनी दाखल करायचा आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसरला. ते तिथे दाखल होतात पण त्या माहितीचं पुढे काय होतं
किंवा ती माहिती एकत्रित होऊन त्याचं पुढे काय होतं असा कुठलाही सेंट्रलाइज डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. युजीसीच्या लेवलवर काही प्रमाणात आहे, कारण युजीसी ऑनलाईन ते सगळं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजना विचारते आणि त्यांनी काही रिपोर्ट्स पण पब्लिश केलेत. पण बाकी इतर वर्कप्लेसेस बद्दल अजूनही सेंट्रलाइज डेटा मेंटेन करणारी कुठलीही सिस्टीम आपल्याकडे उपलब्ध नाही. आणि या सगळ्यामुळे असंघटित क्षेत्रातल्या महिलांना खरोखरच दिलासा अजून अवघड असल्याचं आपल्याला दिसतं. मी अजून एक फक्त 5 मिनिटं घेते, कारण काही गोष्टींबद्दल बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण लैंगिक छळाबद्दल अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत. एक असं म्हटलं जातं की हा काही कामाच्या ठिकाणचा प्रश्न नाही, तर 2 व्यक्तींमधली बाब आहे. कायदा क्लिअरली असं म्हणतो की कामाच्या ठिकाणी असं काही घडत असेल तर तो वर्कप्लेस इश्यू आहे. त्यातली 2 व्यक्तींमधली गोष्ट नाहीच आहे. तुमचं कामाचं ठिकाण सुरक्षित पाहिजे. आणि हा वर्कप्लेस इश्यू का आहे? जर कामाच्या ठिकाणी असे अनुभव येत असतील तर त्याचा कामावर परिणाम होणार, त्या व्यक्तीच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होणार. काही ठिकाणी तर प्रोग्रेस शक्यच नाहीये फेवर्स शिवाय. अशा काही फेवर्स शिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. अशी जिथे काय म्हणूया व्यवस्था आहे, प्रोफेशनल वर्क एन्व्हायरमेंट जिथे अजिबात नाहीये, तिथे अनेकदा असं असतं की माणसं काम सोडून जातात. सो दॅट इज लॉस ऑफ ट्रेन्ड पर्सोनल फॉर दॅट वर्कप्लेस. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ हा निश्चितच वर्कप्लेस इश्यू आहे. किंवा असंही म्हटलं जातं, विशेषतः सुरुवातीच्या काळात पुण्यात आम्ही विशाखा गाईडलाईन्स आल्यावर एक 3-4 वर्षांनी एक सर्वे घेतला होता की तुम्हाला या गाईडलाईन्स माहिती आहेत का वगैरे. तर लोक आम्हाला म्हणायचे हे काहीतरी नवीनच, तुम्ही काहीतरी असं बोलू नका याविषयी, असं बोललं तर लोकांच्या डोक्यात काहीतरी शिरेल आणि अशा घटना वाढतील. तर हे अजिबातच खरं नाहीये. मला वाटतं की याविषयी बोलायलाच हवं. याविषयी बोललं जातं, याची दखल घेतली जाते. काय पद्धतीचं वर्तन चालणार नाही हे आपण जेव्हा फॉर्मली मेसेजेस वर्कप्लेसेसला देतो तेव्हा निश्चितच अशा पद्धतीच्या गैरवर्तनाला आळा बसायला मदत होते. अनेक गोष्टी अशा बोलल्या जातात पितृसत्ताक पुरुषप्रधान मानसिकतेतून. त्यात काय जरा मजा केली कळत नाही का? अजिबात स्पोर्टिंगली घेता येत नाही काही बायकांना, असं अनेकदा म्हटलं जातं. पण कोणाची तरी मजा ही दुसऱ्या कोणाची तरी सजा होता कामा नये. आणि मजा तर दुसऱ्या व्यक्तीला ती फन आहे हे वाटलं पाहिजे ना. जर एखाद्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असेल तर तो त्रासच आहे. आणि म्हणजे ज्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडतंय तीच व्यक्ती ते ठरवू शकते ती हॅरेसमेंट आहे किंवा काय आहे. किंवा असं मग आता आम्ही कॉम्प्लिमेंट दिली फक्त, लैंगिक छळ आम्ही तर फक्त कॉम्प्लिमेंट दिली. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण काहीतरी तारीफ करतो ना दुसऱ्याची, तर कॉम्प्लिमेंट मिळते तेव्हा बरं वाटतं, छळाने कधीही बरं वाटत नाही. त्यामुळे याच्यात बायफर्केट करणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत, ज्या महिलेच्या बाबतीत ते घडलंय तिला ते ठरवू द्या, तिला काय वाटतंय, तो छळ वाटतोय का कॉम्प्लिमेंट वाटते. हे तर अगदी नित्य 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 आपण ऐकतो की लैंगिक छळाला स्त्रियाच जबाबदार असतात, काय एक एक कपडे असतात वगैरे वगैरे. एक तर कपड्यांचा हा आता म्हणजे आता आम्ही वैतागलो याच्याबद्दल बोलून. मला वाटतं हा एक्सक्यूज आहे. कोणीही आपल्या सामाजिक स्टँडर्ड्स नुसार राहत नसेल तर त्याच्याबद्दल कसंही वागण्याचा अधिकार कुणालाही नाही. आणि आपल्या बाजूला अनेक महिला मुली आपण पाहतो त्या समाज मान्यतेनुसारच त्यांचं ड्रेसिंग स्टाईल, ड्रेसिंग पॅटर्न असलेलं आपल्याला दिसतात. त्यामुळे या एक्सक्यूज मध्ये काहीच अर्थ नाही. बलात्काराच्या घटना या अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्ध महिलांपर्यंत सगळ्यांच्या बाबतीत झालेल्या आपल्याला दिसतात. आणि दुसरं म्हणजे असं म्हणणं की तिने तसे कपडे घातले म्हणून मी असं वागलो, असं म्हणणं म्हणजेच आपलं आपल्या वागण्यावर नियंत्रण नाही हे मान्य करण्यासारखं आहे. मला असं वाटतं की आपल्याला विचार करण्याची शक्ती पण आहे. तर सगळं केवळ अशा गोष्टींवर ढकलून चालणार नाही. आणि लैंगिक छळासाठी कुठलाही एक्सक्यूज हा ऍक्सेप्टेबल नाहीच आहे. स्त्रिया ना हे सगळं एन्जॉय करतात. स्त्री पुरुषातलं आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता पुन्हा इथे छळ आणि आकर्षण, छळ आणि संमतीने झालेल्या गोष्टी याच्यात आपल्याला फरक करण्याची गरज आहे. स्त्री पुरुषातलं आकर्षण हे म्युच्युअल असेल, परस्पर संमतीने असेल, आपल्याला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. पण जेव्हा ती महिला म्हणते की हे मला नकोय, आय डोंट वॉन्ट दिस, याचा मला त्रास होतोय, तर तो छळच आहे. तर छळ आणि काय म्हणूया आपण आकर्षण किंवा संमती ह्याच्यामध्ये गल्लत केली नाही पाहिजे. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणखीन अनेक सल्ले आपल्यालाही मिळत असतात, जाऊ दे ग, दुर्लक्ष कर, तुझ्या अंगाला हात नाही ना लावला, काही नाही, आपोआप थांबेल.
पण दुर्लक्ष करून अशा घटना थांबत नाहीत. कारण अनेक चौकशांमध्ये रेस्पॉन्डंटचा हाच एक्सक्यूज असतो, अहो ती कधी नाही म्हणलीच नाही, आम्हाला वाटलं चालतंय, आम्हाला वाटलं दिस इज बाय कन्सेंट. तर दुर्लक्ष करून या गोष्टी थांबत नाहीत. आपापल्या लेवलवर आधी नाही म्हणायला असर्टिव्हली आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. तर आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, कारण आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या कामाच्या जागाचा भाग असू शकतो. त्यामुळे लैंगिक छळ हा जेंडर सेन्सिटिव्ह दृष्टिकोनातून समजून घेणं, त्याचे परिणाम पीडित व्यक्तीवर काय होतात ते समजून घेणं, एखाद्या महिला सहकार्याला असा अनुभव आला तर सेन्सिटिव्हली याच्याकडे बघणं, तिच्याबद्दल कधीही गप्पा वावड्या गॉसिपिंग मध्ये भाग न घेणं, याचा फार 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 वाईट परिणाम अनेक स्त्रियांवर झालेला आहे. कारण अनेक ठिकाणी कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची असली तक्रारीबद्दल तरी सुद्धा हे बोललं जातं वर्क प्लेसेसला, आणि त्या महिला तिथे काम करणं अशक्य होतं. अशी परिस्थिती काही घटनांमध्ये मी पाहिलेली आहे. त्यामुळे आपण पीडितेला मानसिक आधार देणं, तक्रार करण्यासाठी धीर देणं, आजूबाजूला असं काही घडलं असेल किंवा काही घडेल असं वाटत असेल तर संबंधितांना सावध करणं. आपण विसल ब्लोअर म्हणून काम करू शकतो, इंटरनल कमिटीला इन्फॉर्म करू शकतो की आम्हाला असं काहीतरी वाटतंय, तर बघा तुम्ही जरा याच्यामध्ये लक्ष ठेवा, आणि स्वतः चुकूनही अशा पद्धतीच्या वर्तनामध्ये भाग न घेणं. मला वाटतं हे वी ऑल नीड टू रिमेंबर दिस, की हा कायदा पुरुष विरोधी नाही तर लैंगिक छळ विरोधी आहे. मला वाटतं काल पण गीतालीताई आपल्या व्याख्यानात म्हटल्या की स्त्रियांच्या बाजूनी कायदे, तर असं नाहीये, न्याय देणारे कायदे आहेत. स्त्रियांच्या बाजूनी कायदे नाहीयेत, तर स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरुद्धचे कायदे आहेत. तसाच हाही कायदा पुरुष विरोधी नाही तर लैंगिक छळ विरोधी आहे, आणि स्त्रियांना लैंगिक छळाचा सामना हा अधिक करावा लागतो, म्हणून हा नागरिक कायदा अस्तित्वात आला आहे. अदरवाईज इतर जी काही कलमं आहेत कायद्याची, इतर कायद्यांची, ती सगळ्यांसाठीच अस्तित्वात आहे. पुन्हा आपल्या सोकॉल संस्कारांकडे आपल्याला यायला लागतं. आपला समाज मुलींना जपून राहायला सांगतो की जपून राहा गं बाई, तुला कोणी त्रास नाही दिला पाहिजे. मात्र असा कोणाला त्रास देऊ नका हे आपण प्रत्येक मुलग्याला सांगणं हे आज आवश्यक आहे. असा छळ म्हणजे मौजमस्ती नाही, याचे गंभीर परिणाम होतात. कारण मी मगाशीच म्हणत होते की लैंगिक छळ नॉर्मलाइज केला जातो. अगदी पॉलिटिकल लिडर्सची पण स्टेटमेंट्स आपण ऐकतो, लडके है मौज मस्ती तो करेंगे, लडके है गलतियां हो जाती है, बट ऍट हुज कॉस्ट. छळ म्हणजे मौजमस्ती नाही, एकाची मजा ही दुसऱ्याची सजा होता कामा नाहीये. तर हे आपण ह्याच्याकडे म्हणूनच सेन्सिटिव्हली पाहायला पाहिजे. अनेकदा स्त्रियांनाच दोष दिला जातो. आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, एखादी स्त्री किंवा मुलगी याबद्दल तक्रार करते तेव्हा त्यासाठी खूप धाडस लागतं. कारण लैंगिक छळाची तक्रार करणं म्हणजे वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर आणि अगदी प्रोफेशनल आयुष्यावर त्याचे फार मोठे परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे आपण नागरिक म्हणून किंवा कामाच्या जागचे काय म्हणूया एक भाग म्हणून आपली कामाची जागा छळमुक्त ठेवण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे. आणि बॉटम लाईन काय आहे तर इफ इट इज अनवॉन्टेड इट इज हॅरेसमेंट. तर मी इथे थांबते. आय होप लांबलं नाही मी जे काय बोलले ते, पण जे काही महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये कव्हर होणं मला आवश्यक वाटत होतं ते मी केले. त्यामुळे इथे मी थांबते. आता आपला फीडबॅक किंवा काही प्रश्न असतील तर आपण जरूर त्याकडे वळूयात. धन्यवाद. खूप खूप छान मॅडम. अजिबात लांबलेलं नाहीये, आम्हाला तर वेळेचं भानच राहिलं नाही. कायदा ह्या आमच्यापर्यंत पोहोचवला. प्रश्न आपण घेणार आहोत. काही प्रश्न या बॉक्स मध्ये आलेले आहेत, तर ते प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवते. ओके. मी थोडा आधी बोलू का प्रश्नांच्या आधी? आपण कोण बोलता आहात? हो, मी राजश्री साखळे बोलते कोल्हापुरातून. हाय राजश्री. हाय प्रीती. किती दिवसांनी भेटतोय आपण. खूपच छान सांगितलंस. फक्त मला ह्याच्यामध्ये एक ऍडिशन करायची आहे. तर ती अशी आहे की ज्या विकलांग महिला आहेत, मूकबधीर महिला आहेत, यांच्यासाठी सुद्धा एका खास प्रशिक्षकाची सोय या कायद्यामध्ये केलेली आहे की जो ही भाषा समजू शकतो आणि खुणांच्या साह्याने जी महिला ती सांगते ह्या प्रशिक्षकाला की तिच्यावरती काय अन्याय झालेला आहे, आणि हा प्रशिक्षक त्या खुणा शब्दबद्ध करून समितीला सांगतो. आणि ही छान आणि मोठी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. एवढं फक्त ऍडिशन करायचं होतं. खूपच छान सांगितलंस प्रीती.
थँक्यू राजश्री, थँक्यू. ओके ओके. धन्यवाद मॅडम, तुम्ही पण त्याच्यामध्ये आम्हाला ऍडिशनल अशी माहिती दिली त्याबद्दल. प्रीती मॅडमनी अतिशय छान माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, छळ झाला तर तक्रार कुठे नोंदवायची, त्याचा कालावधी काय, ही सगळी माहिती आपण आम्हाला सविस्तर दिली. त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट आणि छळ यातला फरक हा आपण ओळखला पाहिजे, ही अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि दिली. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा जो आपण शेवटी मांडला, की हा कायदा पुरुष विरोधी नाही. कारण की पुरुषांची अशी मानसिकता होऊन जाते की पुरुषांवर काहीतरी चुकीचे आरोप केले जातात वगैरे. पण हे अतिशय महत्वाचे की हा कायदा प्रतिबंधाला जास्त महत्व देतो. हे पण ह्या कायद्याचं खूप महत्व आहे. अशा ह्या समित्या महाविद्यालयामध्ये, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये आहे. पण त्या कार्यरत असणं आपण आपल्या या मार्गदर्शनातून मांडला, तर अतिशय सुरेख अशी माहिती आपण या कायद्याची आम्हाला दिली. त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा असा काही अन्याय होतो तेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला जातो, पण उलट ज्युनियर स्टाफला हाताशी घेऊन खोट्या तक्रार ज्या आहेत त्या नोंदवल्या जातात, चौकशी नाट्य घडवलं जातं आणि दबाव आणला जातो ज्याने तक्रार केली आहे त्याच्यावर. तर अशा वेळी काय करायचं? कांता बनकर यांचा हा प्रश्न आहे. मला वाटतं त्या विशिष्ट परिस्थिती बघून आपल्याला त्याच्यावर हे करायला लागतं. पण मी असं म्हणेन की ज्या काय म्हणूया महिला संघटना काम करतात या मुद्द्यांवर, त्यांची जरूर मदत घ्यावी. कारण काही केस स्पेसिफिक गोष्टी असतात की तिथे त्याचा आपल्याला सल्ला देता येतो, किंवा अगदी लोकल कमिटीकडे पण काही वेळेला अशा तक्रारी आपल्याला नेता येतात की जर कामाच्या ठिकाणी वाचाच फुटत नसेल गोष्टींना, हा, तर एक्सटर्नल काही ह्याच्याकडे पण, तर किमान म्हणजे पुण्यातली तरी लोकल कमिटी मला चांगली माहिती आहे, चांगलं काम करतात, की अशी तक्रार एखादी आली तर खरं तर लोकल कमिटी आणि इंटरनल कमिटी ऍट पार आहेत. ते काय असं त्यांच्यावरती नाहीये लोकल कमिटी, पण ऍटलीस्ट लोकल कमिटीनी त्या वर्कप्लेसला पत्र टाकून विचारलं की अशी अशी तुमच्या इथली महिला कर्मचारी आमच्याकडे आले, तर तुम्ही तुमच्या इथे या कायद्याचं पालन करून तिच्या तक्रारीची तड लावा. तर कुठली तरी बाहेरची यंत्रणा याची दखल घेते असं जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा काही प्रमाणात त्याचा उपयोग होतो. आणि अशी पण उदाहरणं आहेत की पुण्याच्या लोकल कमिटीकडे त्या वर्कप्लेसनेच विचारलं की मग आम्हाला तुम्ही चांगला एक्सटर्नल मेंबर सुचवा की जो चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम करू शकेल. तर आमच्या वर्किंग ग्रुप मधले काही मेंबर्स पण अशा कामाच्या ठिकाणी काम करतात. तर मला वाटतं हे नेटवर्क असणं आणि आपण त्याचा उपयोग करून घेणं याचा खूप चांगला फायदा. धन्यवाद मॅडम. पुढचा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे आपल्या बोलण्यातून हे सगळं स्पष्ट झालंय, पण तरी पण आम्रपाली पटोले मॅडम यांनी विचारलेले आहे की काही लोक खूप वाईट नजरेने बघत असतात, तर अशा वेळी काय करावं? मला असं वाटतं की अगदी बरोबर आहे हे, कारण हा अगदी आम अनुभव आहे वाईट नजरेने. म्हणजे जी नजर की ती त्या बाईला अनकम्फर्टेबल करते. हा, आणि पुन्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही गोष्ट ना हायली सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे एखादा पुरुष एखाद्या बाईकडे विशिष्ट नजरेने पाहत असेल तर तो सगळ्यांकडेच पाहिल असंही नाही. हा, त्यामुळे आपण महिला सुद्धा अनेकदा असं म्हणतो, काय ग बाई, मला नाही कधी त्याचा असा अनुभव आला. हा, तर हे म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीचं वर्तन हे हायली सब्जेक्टिव्ह आहे, ते व्यक्ती विशिष्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरं मला असं वाटतं की हे थोडं आपण डायरेक्टली कन्फ्रंट पण केलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने बघता ना ते मला नाही आवडत. अनेकदा काय होतं, आपण बोलत नाही, दुर्लक्ष करतो, त्यामुळे ही बोलत नाही म्हणजे ही घाबरते. मग त्या व्यक्तीचं आणखीन धाडस एक एक पाऊल पुढे वाढत राहतं. आणि मला असं वाटतं की जी कर्मचारी प्रबोधनपर सत्र होतात किंवा जी वर्कप्लेस पॉलिसी आहे त्याच्यामध्ये हे मी नेहमी म्हणते की वर्कप्लेस पॉलिसी तयार करताना तिथल्या महिलांबरोबर चर्चा करा की काय पद्धतीचे त्यांना अनुभव येतात, आणि ते सगळे वर्तन त्याच्यामध्ये घाला की अशा पद्धतीचं वर्तन चालणार नाही. आणि ते कर्मचाऱ्यांशी बोलताना पण हा मेसेज जाऊ द्या की उदाहरणार्थ अशा पद्धतीने लैंगिक छळाचं वर्तन होऊ शकतं. मला असं वाटतं जेव्हा फॉर्मल फोरमवरनं हा मेसेज जातो ना, अनेक छुटपुट घटनांना तिथेच अटकाव बसतो. हे मी स्वानुभवावर आधारित सांगते. कारण जिथे जिथे माझं किंवा आमच्या वर्किंग ग्रुप मधल्या आमच्या मैत्रिणींचं कलिग्सची सेशन झालेत, तिथे अनेक महिलांनी येऊन आम्हाला हे सांगितलेलं आहे की मॅडम तुमच्या सत्रानंतर ही सुधारणा आमच्या वर्कप्लेसला झालेली आहे म्हणून.
धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे आपण जे म्हणताय की नाही म्हणायला शिकता आलं पाहिजे, नाही म्हणायला हिंमत केलीच पाहिजे. ती जर हिंमत केली तर ह्या सगळ्या गोष्टींवर बऱ्यापैकी आळा बसू शकेल. पुढचा एक प्रश्न असा आहे की जे आत्ताच आपल्या मैत्रिणीने ज्याबद्दल सांगितले की ट्रान्सजेंडर कर्मचारी असेल तर त्यांना या कायद्याचा कसा उपयोग होईल, ते त्यांना अजून स्पष्टपणे ऐकायचं आहे. आता कसं आहे की कायदा सरळ सरळ म्हणतो की महिला, हा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या बाबतीत स्टुडंट्स ऑफ ऑल जेंडर्स कॅन मेक अ कंप्लेंट. आता ट्रान्सजेंडर मध्ये जर ती स्वतःला ती व्यक्ती महिला म्हणवत असेल ट्रान्सजेंडर मध्ये, तर ती तक्रार करू शकते. पण कायद्यामध्ये क्लिअरली महिला म्हटलेलं आहे, त्यामुळे बायोलॉजिकली महिला किंवा स्वतःला महिला म्हणून आयडेंटिफाय करणारी व्यक्ती याच्यामध्ये तक्रार करू शकते. आणि उच्च शिक्षण संस्थांच्या बाबतीमध्ये सगळ्या जेंडरचे स्टुडंट्स याच्यामध्ये तक्रार करू शकतात. पुढचा एक प्रश्न असा आहे मॅडम, आपण सांगितलं समितीमध्ये एक्सटर्नल मेंबर असतात, तर त्यांचे काही निकष आहेत का, असा म्हणजे प्रश्न कायदा आपल्याला नीता असं म्हणतो, दांडेकर यांनी विचारला. कायद्यात असं सरळ म्हटलेलं आहे की महिला प्रश्नावर काम करण्याचा अनुभव असलेली व्यक्ती, म्हणजे महिला छळाच्या म्हणजे महिला हिंसेच्या मुद्द्यावर काम करण्याचा अनुभव असलेली, त्याचं ज्ञान असलेली व्यक्ती किंवा वकील, पण काय म्हणूया राईट्स बेस्ड अप्रोचनी काम केलेली व्यक्ती पाहिजे, या मुद्द्यांची जाण पाहिजे, असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे ती पात्रताही आवश्यक आहे. एक प्रश्न असा आहे मॅडम, भाऊसाहेब पठाडे यांचा हा प्रश्न आहे की कार्यालयामध्ये परस्पर संमतीने जर प्रेमचाळे होत असतील तर कार्यालय प्रमुख काही कार्यवाही करू शकतो का? मला असं वाटतं की इथे संमती जरी असली तरी ऑफिस डेकोरम किंवा वर्कप्लेस डेकोरम नावाची पण गोष्ट असते काही. त्यामुळे कुठली गोष्ट कुठे करावी हा एक काहीतरी संकेत आपण सगळेच पाळत असतो ना. त्यामुळे इथे प्रमुख कार्यवाही कशाला, मला वाटतं इथे इंटरनल कमिटीने थोडी त्यांना समज द्यावी की तुमचे प्रेमसंबंध असतील, आम्हाला त्याच्याबद्दल काहीही म्हणायचं नाही, पण जे काही तुमची जवळीक किंवा काय असेल ते कार्यस्थळापासून तुम्ही लांब ठेवा, इथे अशा गोष्टी करू नका. तर इंटरनल कमिटी पण हे याच्यामध्ये इंटरव्हीन करू शकते, कारण असं वागणं हे इतरांना जरा अनकम्फर्टेबल बनवणारं असू शकतं. बरोबर, त्यांना समज देणं हे कमिटी करू शकते, ही खूप महत्वाची गोष्ट आपण सांगितली. त्याच्यानंतर एक असं आहे की कार्यालयामध्ये या स्थानिक कमिटीची बैठक जी आहे ही कशी घेतली जाते, म्हणजे तिमाही, सहामाही, तर त्याचं काय आहे? ऍक्च्युअली रेकमेंडेड इज क्वार्टरली, म्हणजे विशाखा गाईडलाईन्स मध्ये पण ते होतं, क्वार्टरली मीटिंग इंटरनल कमिटीची घ्यायला हवी. कारण काय आहे ना की अनेक कामाच्या ठिकाणी असं असतं की सुरुवातीचा काळ हा अंतर्गत समितीच्या सदस्यांना प्रशिक्षित करणं, वर्कप्लेसची पॉलिसी तयार करायला मदत करणं, कर्मचाऱ्यांबरोबर प्रबोधनपर सत्र घेणं याच्यामध्ये जातो. त्यामुळे आयडियली खरं तर क्वार्टरली मीटिंग आणि मे बी त्याला जोडून काही अशा पद्धतीचा कार्यक्रम आणि काय काय करायला पाहिजे कंप्लायन्ससाठी याची चर्चा, जर तक्रार आली असेल तर त्याबद्दलची पुढची प्रोसिजर. त्यामुळे रेकमेंडेड इज क्वार्टरली भेटायला हवं. एक अतिशय म्हणजे त्यांनी प्रश्न नाहीये हा, पण त्यांचं असं म्हणणं आहे की कायदे असूनही महिलेला न्याय मिळत नाही, म्हणून भारतामध्ये सुद्धा मुस्लिम कंट्री सारखे डोळे काढून टाकले पाहिजे, नाहीतर अशा ह्या दीपाली वगैरे अनेकांना जीव गमवावा लागणार नाही. खूपच संताप त्यांचा व्यक्त झालेला आहे, तर आपण यावर काही बोलू शकाल तर? आपला संताप होणं अगदी 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 स्वाभाविक आहे. अशा पद्धतीचे जेव्हा आपण गुन्हे बघतो आम्हालाही खूप मानसिक त्रास होतो त्या सगळ्याचा. पण अशा पद्धतीच्या शिक्षा म्हणजे स्त्री चळवळ कधीच डेथ पेनल्टीच्या फॉर नाहीये. स्त्री चळवळीने ही जाहीर भूमिका घेतलेली आहे. मला असं वाटतं की कडक शिक्षा असणं आणि त्या कागदावर असणं यापेक्षा ज्या शिक्षा आहेत त्या योग्य वेळेत काय म्हणूया केसेसचा निकाल लागून त्या होणं हे महत्वाचं आहे. मध्यंतरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने शक्ती बिल पास केलं, आता ते पुन्हा विचारार्थ बाजूला ठेवलंय, पण तेव्हाही आम्ही स्त्रीमुक्ती संपर्क समितीने जी त्याच्यावर महत्वाचे आक्षेप घेतले त्याच्यामध्ये डेथ पेनल्टी आणि आहे त्या शिक्षा अधिकाधिक कडक करणं याच्यावरच मुख्य आक्षेप होता. कारण कन्व्हिक्शन रेट हा खरं तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे.
जितक्या तुम्ही शिक्षा कडक कराल ना तितकी ती होण्याची शक्यता आणखीन कमी 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 होत जाते. कारण मग ते पुन्हा कायद्याची तत्व येतात, रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम वगैरे वगैरे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जर आपण म्हणतो की जरी गुन्हा केला असला तरी सुधारायची संधी त्या व्यक्तीला देणं हे कायद्याचं तत्व आहेच नाही. त्यामुळे वेळेत निकाल लागणं, वेळेत तड लागणं आणि जी काही शिक्षा त्या कायद्याने प्रिस्क्राईब केलेली आहे ती जास्तीत जास्त प्रकरणात होणं ही मला वाटतं कडक शिक्षांपेक्षा खरी गरज आहे. कन्व्हिक्शन रेट वाढेल, कायद्यानुसार पटापट निर्णय होऊन शिक्षा होत आहेत असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा कायद्याचा वचक बसेल. केवळ एखाद्या प्रकरणात फाशी होऊन किंवा एखाद्या प्रकरणात अशी काहीतरी कडक शिक्षा होऊन याचा वचक निश्चितच बसणार नाही. तर कायद्यावर विश्वास कधी बसेल की जेव्हा कायदा फास्ट काम करतोय आणि जेन्युइनली तक्रारींची तड लागते. हा विश्वास जेव्हा लोकांना निर्माण होईल तेव्हा खरं तर याचा उपयोग होईल. अगदी बरोबर मॅडम. महिलांनी विरोध करायला शिकणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि संवेदनशीलता निर्माण होणं हे पण अतिशय महत्वाचं आहे. हे आपण आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलेलंच आहे आणि मला असं वाटतं तेच त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे. आधारित एक प्रश्न इथे विचारला गेला आहे की स्त्री अत्याचार होण्यामध्ये आर्थिक परिस्थिती आणि जात हे घटक किती कार्यरत असतात? आहेत ना, कारण अत्याचार हा सत्ता संबंधानच होणाराचा मुद्दा आहे ना. त्यामुळे वल्नरेबिलिटीज आपल्या जितक्या जास्त तितकं आपण जास्त असुरक्षित असतो. त्यामुळे अर्थातच हा मुद्दा अगदीच येतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की दलित महिलांवर होणारे अत्याचार आहेत किंवा अगदी ज्या मी तर म्हणते स्त्री चळवळीमध्ये जी महत्वाची कॅम्पेन झाली रेप लॉ संदर्भात असेल किंवा गौरीनंतर असेल, बहुतेकदा तिथे दलित अत्याचारित स्त्रिया याच फोरफ्रंटला आहेत आणि अर्थातच त्यांच्या वल्नरेबिलिटी जास्त असल्यामुळे तिथे या हिंसेच्या शक्यता या जास्त आहेत. कारण कुठलीही हिंसा ही सत्ता संबंधातूनच होत असते. एक शेवटचा प्रश्न घेते मॅडम आणि मग आपण थांबू. एक पुन्हा त्यांनी संताप व्यक्त केलाय कारण की त्या या विशाखा कमिटीवर कार्य करणारे आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कमिटी रिन्यू करण्याच्या वेळी फक्त महिलेला बोलवलं जातं आणि काही वर्ष त्या स्वतः हे चौकशी करायच्या, पण त्यांनी आता ते सोडून दिलं. तेव्हा संरक्षण म्हणून नव्हे तर इतरही गोष्टींबद्दलही बोलू शकतो, तेही होत नाही. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? जसं मी म्हटलं की अजून दुर्दैवाने त्याची मॉनिटरिंग मेकॅनिझम, देखरेख यंत्रणा अस्तित्वात नाहीये. या कायद्याची एक अंमलबजावणीमध्ये एक मुद्दा काय आहे तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर जो या कायद्यानुसार नॉमिनेट केलेला असेल डिस्ट्रिक्ट लेवलला, त्याच्याकडे अॅन्युअल रिपोर्ट, वार्षिक अहवाल एक फॉर्मॅट आहे की वर्षभरात तुमच्याकडे किती तक्रारी आल्या, कायद्याने दिलेल्या टाइमलाईन नुसार किती तक्रारींची तड लागली, त्यानंतर त्या मर्यादेपलीकडे किती तक्रारी पेंडिंग आहेत, वर्षभरात तुम्ही कर्मचाऱ्यांसाठी काय काय कार्यक्रम घेतले सेन्सिटायझेशनचे आणि काय स्वरूपाची ऍक्शन जर काही चौकशी झाली असेल तर घेण्यात आली. अशा 5 पॉइंट्सवर तो रिपोर्ट दरवर्षी फॉर कॅलेंडर इयर एव्हरी जानेवारी तो त्या डिस्ट्रिक्ट ऑफिसकडे सादर करायचा आहे. आता अंमलबजावणी नाही झाली तर त्याच्यात अंमलबजावणीमध्ये हा पण एक कंप्लायन्स आहे ना, सबमिशन ऑफ अॅन्युअल रिपोर्ट. तर ते मला वाटतं आपण रिमाइंड करायला पाहिजे या वर्क प्लेसेसना की ही अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. अंमलबजावणी झाली नाही तर त्याचे तीव्र परिणाम हे वर्कप्लेसला होऊ शकतात. जसं मी तुम्हाला फाईन आणि लायसन्स रद्द होण्याच्या प्रोव्हिजन्स बद्दल सांगितलं, पण त्याच्यामध्ये महत्वाचा अडचण तोच आहे की मॉनिटरिंग मेकॅनिझम नसल्यामुळे मीटू नंतर जो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 3 मिनिस्टर्स ग्रुप झाला आणि त्यांनी सगळी झाडाझडती घ्यायला सुरुवात केली, तेव्हा असं वाटलं होतं की आता लवकरच मॉनिटरिंग काहीतरी यंत्रणा अस्तित्वात येईल, पण अजून तरी ती आलेली नाहीये. त्यामुळे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी हे सातत्याने करायला पाहिजे वर्कप्लेसेसला. आणि माझा अनुभव काही बाबतीत खरंच चांगला आहे की कंप्लायन्स असं म्हटलं ना की वर्कप्लेसचे लोक अलर्ट होतात, नाही आपण करून टाकूया. मग ते अगदी फॉर द सेक ऑफ कंप्लायन्स जरी असेल तर त्यातला आशय जर आपल्यासारख्या लोकांनी भरला ना तर तो जेन्युइन कंप्लायन्स तिथे निर्माण होऊ शकतो असं मला वाटतं. मला एक प्रश्न विचारायचा भरपूर प्रश्न. हॅलो, आहे, मला वेळ आहे, जरूर मला आवडेल प्रश्न सगळ्यांचे ऍड्रेस करायला. मी संजय शेंडे. मला असं विचारायचं आहे की एका शिक्षण संस्थेमध्ये मी अध्यक्ष आहे. तिथे एक शिक्षक आणि शिक्षकांचं लफडं होतं, ते त्यांच्या संमतीने होत होतं. पण जेव्हा आम्हाला
कळलं तेव्हा त्यांच्यामध्ये वितुष्ट आलेलं होतं आणि त्यांनी मुलांनी त्या बाईला मारण्याची धमकी दिली आणि ते प्रकरण सध्या आता पोलीसमध्ये आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थेतर्फे काही आम्ही ऍक्शन घ्यावी का? त्या महिलेने तुमच्याकडे तक्रार केली होती का? महिलेनी तक्रार नव्हती केली. मग तुम्ही जेव्हा म्हणजे पोलीसमध्ये प्रकरण केलं होतं त्याच्यानंतर हे उघडकीस आलं. अच्छा. एक तर असं आहे की त्या दोघांचे संमतीने संबंध होते असं तुम्ही म्हणताय. काही काळ संमतीने संबंध असतील, पण असंही होऊ शकतं की काहीतरी बिघडलं आणि संबंध बिघडले आणि एकदा कन्सेंट दिली म्हणजे ती काय सदा सर्व काळ सगळ्याच गोष्टींना कन्सेंट असाही त्याचा अर्थ नसतो. त्यामुळे नंतर त्यांच्यात वितुष्ट येऊ शकलं असेल आणि ती नाही म्हटली तरी त्याचं जर चालू असेल इन्सिस्टन्स तर तो छळाच्याच व्याख्येमध्ये येऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे आता आणखीन काय आहे त्याचे पदर ते पाहायला लागतील, कारण अनेकदा तुम्हाला सीसीएस रूल्स किंवा काय इतर सर्व्हिस रूल्स लागू होत असतील तर ज्यात मॉरल टर्पिट्यूड सारख्या गोष्टी असतात, तर तुम्हाला जे अप्रोप्रिएट वाटेल ती ऍक्शन तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. प्रोव्हायडेड म्हणजे ते पाहायला लागेल तुम्हाला. महिलेची कंप्लेंट आली असेल तर लैंगिक छळाच्या ह्याच्या खाली ते क्वालिफाय होत आहे का प्रकरण हे तुम्ही बघू शकता. नाहीतर त्याचे परिणाम लक्षात घेऊन त्या सगळ्या पोलीस प्रकरणाचे आणि संस्थेच्या काही प्रतिमेवर वगैरे तुम्ही योग्य तो निर्णय सर्व्हिस रूल्स नुसार घेऊ शकता त्याच्यामध्ये. मी विचारू? एक वेगळा प्रश्न आहे म्हणून मी इथे घेते आहे. सूरज घुले यांनी हा प्रश्न विचारलाय की वरिष्ठ महिला अधिकारी कनिष्ठ पुरुष अधिकाऱ्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत असेल तर त्या पुरुषाने कोणत्या कायद्याची मदत घ्यावी? तर आता त्याच्यामध्ये काय आहे की पुरुषांना जर असा काही अनुभव येत असेल तर त्यांना काहीच नाही असं नाहीये बरं का. इतर जे जनरल ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम असतं ना कुठल्याही वर्कप्लेसला, तिथेही तक्रार देता येऊ शकते. तर फक्त महिलांच्या बाबतीत हा कायदा आहे, महिलांचा लैंगिक छळच्या तक्रारी डील करण्यामध्ये, कारण तुलनेने महिलांना अशा स्वरूपाच्या छळाला अधिक सामना करायला लागतो आणि त्यानुसार ती सगळी सेन्सिटिव्ह यंत्रणा इथे त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पुरुष सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये, खूप केसेस नाही आहेत पण अगदी तुरळक आहेत, पण काही केसेस मी पाहिलेल्या आहेत तुरळक, की पुरुषांनी तिथल्या ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी जी असते जनरल तिथे तक्रार केली आणि सर्व्हिस रूल्स नुसार त्याची चौकशी तिथे करण्यात आली होती. किंवा आयपीसीची पण मदत पुरुष अशा वेळेला घेऊ शकतात. म्हणजे कायदा हा सर्वांसाठी आहे हेच याच्यातून आपण म्हणू शकतो. याच रिलेटेड मत मांडायचं होतं. मॅडम एकच मिनिट, मॅडम एकच सेकंद. मी सरिता मोकाशी, सोलापूर. जे तुम्ही प्रशिक्षणाच्या बद्दल बोललात ना समितीच्या, कारण सेम माझ्याकडे पण, मी पण कमिटीवर आहे आणि अशीच आलेली होती की आधी दोघांची संमती होती आणि त्याच्यानंतर दोघांचं फाटलं, पण आम्ही बाईच्या बाजूने घेतलेलं आहे. तर प्रशिक्षणाच्या बद्दल जे तुम्ही सांगितलं ते कुठे मिळेल आणि कसं करावं लागेल? आम्ही पुण्यातला एक ग्रुप, म्हणजे आम्ही नारी समता मंच म्हणून पण प्रशिक्षण देतो, किंवा पुण्यात अनेक कार्यकर्ते आहेत, आमचा ग्रुप आहे एक वर्किंग ग्रुप जो आंदोलन संपर्क समितीमधला आहे, तो पण देतो. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर ऑनलाईन प्रशिक्षणाचं पण आपण प्लॅन करू शकतो. चालेल मॅडम, थँक्यू. मी माझा नंबर इथे चॅट बॉक्स मध्ये टाकलाय, तर कोणाला हवा असेल तर त्यांनी एक फक्त इथे प्रश्न महत्वाचा दिसतोय म्हणून तो अगदी मला घ्यावासा वाटतोय की तक्रारीनंतर कमिटीने तक्रारकर्त्यास चौकशीला बोलावणे म्हणजे काय. तर आता चौकशी प्रक्रिया जी असते त्याच्यामध्ये एक प्रोसिजर असते. म्हणजे आधी तुमच्याकडे तक्रार येते, मग तुम्ही तक्रार वाचता, त्या तक्रारीची कॉपी रेस्पॉन्डंटला म्हणजे ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्याला पाठवता आणि त्याचं उत्तर 10 दिवसात फाईल करायला सांगता. मग तुमच्या पुढे दोन्ही बाजू असतात. मग तुम्हाला स्टेटमेंट्स घ्यायचं असतं. म्हणजे जिनी तक्रार केली त्या महिलेला बोलवून तिने ती तक्रार बघणं, एकदा तिला आणखीन काही सांगायचं असेल त्याच्याबद्दल ते सांगणं, जर तिला काही काय म्हणूया आपण कोणी साक्षीदार असेल किंवा कोणी एव्हिडन्स असेल, काही आणखीन तिला त्याच्याबद्दल माहिती द्यायची असेल कमिटीला तर ते देणं. आणि जर कमिटीला ते सगळं वाचून काही प्रश्न असतील, काही अजून डिटेल्स जाणून घ्यायची गरज असेल तर ते सगळं त्या चौकशी प्रक्रियेत होतं. म्हणजे असं नसतं की बाईची काय, बाईला आरोपीसारखं नाही वागवलं, आरोपीलाही आरोपीसारखं नाही वागवलं जात याच्यामध्ये. तर त्यामुळे तशी ती चौकशी प्रक्रियेचा तो भाग आहे. त्यामुळे दोघांशी बोलणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं. त्यांनी जे काही एव्हिडन्स दिले असतील किंवा काही साक्षीदार दिले असतील ते पण तपासायला लागतात. तर हा जनरल इन्क्वायरी प्रोसिजरचा भाग आहे.
मला असं वाटतं आपण सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अतिशय समर्पकपणे अशी दिलेली आहेत. सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण दिली आणि अगदी सर्वांचे प्रश्नांची उत्तरं अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत आपण त्यांना ह्या प्रश्नांची उत्तरं दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव आणि सर्व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मी पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. मॅडम आपला नंबर अगदी सगळेच जण मागता आहेत तर कृपया आपला मी पुन्हा एकदा नंबर. टाकते चॅट बॉक्स मध्ये 9422646266. हाच माझा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर पण मेसेज करू शकता जर कधी लागला नाही फोन तर. आणि कायद्याचे अजून पण काही पैलू आहेत, पण काय असतं जेव्हा आपण जस्ट एक काय म्हणूया ओळख करून देत असतो तेव्हा सगळ्याच गोष्टी वेळेच्या मर्यादेत आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे राजश्रीनी जसा एक मुद्दा ऍड केला तसेही काही पैलू अजून आहेत जे डिटेल ट्रेनिंग मध्ये कदाचित आपण आणखी त्याच्यावर सविस्तर बोलू शकतो. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आमंत्रित करते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगावचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक दिगंबर कट्यारे सर यांना. जळगावमध्ये अंधश्रद्धा आणि दिगंबर कट्यारे सर असं एक समीकरण झालेलं आहे. सतत कार्यरत असणारे हे दिगंबर कट्यारे सर यांना मी आमंत्रित करते की आपण आपल्या या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करावे. धन्यवाद. साथी बराच वेळ झालेला आहे. आभार प्रदर्शनाचं काम अगदी थोडक्यात करतो. आजच्या तिसऱ्या दिवशी गुंफलेलं पुष्प प्रीतीताई करमरकरने अत्यंत सगळ्यांना समाधान मिळेल अशा प्रकारची लैंगिक समस्या आणि कायदा याविषयी उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांच्या समस्यांना त्यांना उत्तरं दिलेली आहेत. मी पुन्हा काही जास्त खोलात जात नाही, तर त्यांचे मी आपल्या या आमच्या खानदेश वेबिनारतर्फे त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेले स्वागतपर मनोगत मांडणी करणारे रुखसाना मुल्ला यांचे, तसेच आपले राज्य पदाधिकारी नंदकिशोर तळाशिलकर, सत्यन गोराणे, विनायक साळवे आणि आमचे 5ही जिल्ह्यांचे कार्याध्यक्ष व प्रधानसचिव यांचे आभार. आणि तंत्र सांभाळणारे आमचे कीर्तिवर्धन तायडे यांचे देखील आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं सूत्रसंचालन करणारे आमच्या डॉक्टर कल्पना भारंबे मॅडम आणि त्यांचा वक्त्यांचा परिचय करून देणाऱ्या दुसऱ्या कल्पनाताई चौधरी यांचे देखील मी आपल्या या वेबिनारतर्फे आभार मानतो. आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला, त्या श्रोत्यांचं देखील मी आभार मानतो. मित्रांनो, अशीच उपस्थिती उद्याला आपल्याला चौथं पुष्प गुंफायचं आहे. उद्याला चौथं पुष्प गुंफणार आहे आपल्या तरुण तडफदार खानदेशच्या सानेगुरुजी स्मारक संस्थांच्या व्यवस्थापिका आपल्या दर्शनाताई या आपल्या चौथं गुंफणार आहे. तिचा विषय आहे तिचं लॉकडाऊन, हा तिचा विषय आहे. ती म्हणजे कोण? स्त्री. तर हा विषय ते मांडणार आहे. उद्याही अशी आपली उपस्थिती दाखवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. यानंतर मी अध्यक्षांच्या वतीने आपला हा कार्यक्रम इथे आपण थांबवतो आहे. आपला हा कार्यक्रम इथे आपण संपन्न करतो आहे. पण त्यापूर्वी एक असं आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला जर आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर काही नंबर्स आपल्याला या लिंक मध्ये दिलेले आहेत, तर आपण या कार्याशी जोडू शकता. धन्यवाद. अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. दीवारें ऊंची है, गलियां है कम, लंबी डगर है पर हिम्मत है संग.
पिछाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेख्वाब आजाद है जीना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे, बेख्वाब आजाद है जीना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे। जीती की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज। बेख्वाब आजाद है कहना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे, बेख्वाब आजाद है कहना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे। छोटे जिस्म पर रहे हम, लाश नहीं हूँ मन जिंदा पतंग, दिल में उम्मीदें और खुशियों के रंग, हर आंसू बनेगा एक नई तरंग। हाँ बेख्वाब आजाद है बहना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे। दीवारें की है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेख्वाब आजाद है जीना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे, बेख्वाब आजाद है जीना मुझे, बेख्वाब आजाद है रहना मुझे। धन्यवाद. आता सगळ्यांनी लेट व्हायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद. छान झालं सेशन. थँक्यू फॉर ऑर्गनायझर्स. थँक्यू. संचालन पण छान होतं, मॅडम पण छान बोलल्यात, करमरकर मॅडम. थँक्यू. कार्यकर्ते मंडळी थांबू, आपण एक 5 मिनिटं बोलू. बाकीच्यांनी लेट व्हावं अशी विनंती करतो मी बाकीच्यांना. अनिसाचे कार्यकर्ते फक्त थांबतील. हा कटारे सर बोला. बोला का बाकीची मंडळी गेली का? हो गेले. हो बाकीचे गेले. कार्यक्रम छान झाला आजचा. छान झाला, मस्त झाला मॅडमांचा. एकदम मस्त छान झालं. हा एकदम छान झालं. छान झालं. थोडं लांबलं ते पण हरकत नाही. ठीक झालं. हो लांबलं म्हटलं पण प्रश्न उत्तरे पण छान झाली. हो खूप छान झाले. प्रश्न खूप महत्त्वाचे